नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. सहकार व ग्रामीण विकास पेपर सेकंड मध्ये सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांचं मी स्वागत करतोय. विद्यार्थी मित्रांनो, या पेपरमधील मागील चॅप्टर फर्स्ट मध्ये आपण सहकार व्यवस्थापनाची ओळख या घटकाचा किंवा या प्रकरणाचा अभ्यास केलेला आहे. आणि या प्रकरणामध्ये आपण सहकारी व्यवस्थापनाचा अर्थ, सहकारी व्यवस्थापनाची व्याख्या, सहकारी व्यवस्थापनाचं स्वरूप, सहकारी व्यवस्थापनाची व्याप्ती, सहकारी व्यवस्थापनाची उद्दिष्टे आणि सहकार व्यवस्थापनाची कार्य या घटकांचा आपण अभ्यास केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या सहकार व ग्रामीण विकास या पेपर मधील सेकंड प्रकरणाला सुरुवात करत आहोत. त्याचं नाव आहे व्यवस्थापक व त्यांची भूमिका किंवा सहकारी व्यवस्थापक व त्यांची भूमिका. आणि यातील पहिला घटक आहे 2.1 सहकार व्यवस्थापनाची कार्य या घटकाचा आपण अध्ययन करणार आहोत. या सहकार किंवा व्यवस्थापक आणि त्यांची भूमिका, सहकारी व्यवस्थापक आणि त्यांची भूमिका या प्रकरणामध्ये आपण एकूण पुढील 4 घटकांचं अध्ययन करणार आहोत. त्यामध्ये पहिला घटक आहे तो म्हणजे सहकारी व्यवस्थापनाचे मूल्यमापन. त्याला इंग्लिशमध्ये इव्हॅल्युएशन ऑफ कोऑपरेटिव्ह मॅनेजमेंट असं म्हटलं जातं, की साधारणपणे सहकारी व्यवस्थापन जे आहे ते सहकारी व्यवस्थापनाचं मूल्यमापन कसं केलं जातं हे आपण यामध्ये शिकणार आहोत. त्यानंतर दुसरा घटक आहे व्यवस्थापनाची रचना, स्तर किंवा त्यालाच आपण लेवल्स ऑफ मॅनेजमेंट असं म्हणतो, की सहकारामध्ये अशा प्रकारे त्या सहकारी संस्थांचं जे काही व्यवस्थापन आहे ते व्यवस्थापनाचे स्तर कोणकोणते आहेत. त्यामध्ये साधारणपणे आपण बघितलं की चेअरमन, व्हाईस चेअरमन किंवा त्याला आपण अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सनदी सचिव, त्यानंतर संचालक मंडळ आणि शेवटी सभासद अशा प्रकारचा जो स्तर आहे, रचना आहे, त्या रचनेचा आपण इथं अभ्यास करणार आहोत. त्यानंतर पुढचा तिसरा घटक आहे तो म्हणजे सहकारी व्यवस्थापनातील संचालक मंडळ आणि अधिकाऱ्यांचे कर्तव्य, जबाबदाऱ्या आणि भूमिका या घटकाचा अभ्यास करणार आहोत. त्याला बोर्ड ऑफ डायरेक्टर ऑफ एक्झिक्युटिव्ह ड्युटीज, रिस्पॉन्सिबिलिटीज अँड रोल ऑफ कोऑपरेटिव्ह मॅनेजमेंट असं म्हटलं जातं. यामध्ये आपण या संचालक मंडळ आणि अधिकारी वर्ग जे आहेत त्या अधिकारी वर्गांचं कर्तव्य काय आहेत, त्यांच्या जबाबदाऱ्या काय आहेत आणि त्यांची भूमिका कोणती आहेत या घटकाचा आपण इथं अध्ययन करणार आहोत. आणि या प्रकरणामधला शेवटचा घटक आहे तो म्हणजे व्यवस्थापनाच्या व्यावसायिकीकरणाची गरज आणि महत्व, की अशा प्रकारे या ठिकाणी या एखाद्या सहकारी संस्थेमध्ये जर व्यवस्थित व्यवस्थापन केले, त्या सहकारी संस्थेचं योग्य पद्धतीने व्यवस्थापन केलं आणि जर त्या सहकारी संस्थेचं व्यवस्थापनाबरोबर तर त्या सहकारी संस्थेचं व्यावसायिकीकरण केलं, तर त्या व्यावसायिकीकरणाच्या माध्यमातून ती संस्था अशा प्रकारे तग धरू शकते आणि त्या सहकारी संस्थेचं महत्व वाढतं. त्यातून आपोआपच अशा प्रकारच्या व्यवस्थापनाच्या व्यावसायिकीकरणाची गरज काय आहे, महत्व काय आहे हे आपण या चौथ्या घटकामध्ये शिकणार आहोत. त्याला आपण प्रोफेशनलायझेशन्स ऑफ मॅनेजमेंट नीड अँड सिग्निफिकन्स असं म्हटलं जातं, की त्याचे फायदे काय आहेत, त्याचं महत्व काय आहे, त्याची गरज काय आहे या घटकाचं आपण यामध्ये अध्ययन करणार आहोत. आता विद्यार्थी मित्रांनो, मागील तासिकेला आपण अशा प्रकारे या ठिकाणी सहकारी व्यवस्थापनाचा अर्थ आणि व्याख्या या घटकाचं अध्ययन केलेलं आहे. याही तासिकेला आपल्याला पुन्हा थोडक्यात त्याची उजळणी करणं आवश्यक आहे, की सहकारी संस्थेतील उपलब्ध संसाधनाचं, मनुष्यबळाचं, वेळेचं व्यवस्थापन करणं म्हणजे सहकारी व्यवस्थापन होईल. याचाच अर्थ असा की सहकारी संस्थेमध्ये जे मानवी संसाधन आणि नैसर्गिक संसाधन उपलब्ध असतात, त्या मानवी आणि नैसर्गिक संसाधनांचं, त्यानंतर मनुष्यबळाचं, वेळेचं योग्य पद्धतीने व्यवस्थापन करणं किंवा सुयोग्य पद्धतीने त्याचं संचलन करणं आणि त्याच्या माध्यमातून त्या सहकारी संस्थेच्या कार्यक्षमतेमध्ये, त्या सहकारी संस्थेमध्ये काम करणाऱ्या विविध घटकांच्या कार्यक्षमतेमध्ये जास्तीत जास्त वाढ कशी करता येईल या दृष्टिकोनातून प्रयत्न करणं आवश्यक असतं. आणि म्हणून या सहकारी व्यवस्थापनाचा अर्थ किंवा व्याख्या करताना पीटर ड्रकर यांनी म्हटलेले की व्यवस्थापकाला त्याच्या नियंत्रणाखालील संस्थेला योग्य प्रकारे कार्य करण्यास व तिची स्वतःची विशेष भर घालण्यास समर्थ करण्यासाठी अत्यंत महत्वाची व भिन्न स्वरूपाची करावी लागणारी कार्य म्हणजे सहकारी व्यवस्थापन होय. म्हणजेच या ठिकाणी पीटर ड्रकर यांच्या मते
की त्या सहकारी संस्थेमध्ये काम करणारे जे काही व्यवस्थापक आहेत आणि त्यांच्या नियंत्रणाखाली असणारी जी काही संस्था आहेत, त्या संस्थेमध्ये विविध घटक जे काम करतात, त्या घटकांच्या किंवा त्या मानवी आणि नैसर्गिक साधन संपत्तीचं योग्य प्रकारे कार्यक्षमता कशी वाढेल, ती कार्यक्षमता वाढण्यासाठी अशा प्रकारे या व्यवस्थापनाला जास्तीत जास्त त्यामध्ये विशेष अशी भर कशी घालता येईल आणि त्याच्या माध्यमातून त्या सहकारी संस्थेचं व्यवस्थापन व्यवस्थित कसं करता येईल या दृष्टिकोनातून प्रयत्न केला जातो. त्यानंतर दुसरी महत्वाची व्याख्या आहे ती म्हणजे हेनरी फेऑल यांनी व्याख्या केलेली आहे सहकारी व्यवस्थापनाची, की सहकारी व्यवस्थापन म्हणजे सहकारी संस्थांमध्ये पूर्वानुमान म्हणजे पूर्वीचे काय अनुभव आहेत किंवा पूर्वीचे काय अनुमान आहेत, त्यानंतर नियोजन, संघटन व मार्गदर्शन करणे, तसेच उपलब्ध नैसर्गिक व मानवी संसाधनामध्ये योग्य समन्वय साधून त्या सहकारी संस्थेचं नियंत्रण करणं, त्याला सहकारी व्यवस्थापन असं म्हटलं जातं. याचाच अर्थ असा की सहकारी व्यवस्थापनामध्ये अशा प्रकारे सहकारी संस्थांचा किंवा संस्थांमध्ये जे काही त्याचे व्यवस्थापक आहेत, त्या व्यवस्थापकांना सहकारी संस्था चालवण्याचा काय पूर्वीचा अनुभव आहे, त्यांनी कशा प्रकारचं नियोजन करावं. नियोजन या शब्दाचा अर्थ होतो की विशिष्ट उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आखली जाणारी कृती किंवा कार्यक्रम होय. आणि म्हणून अशा प्रकारे या ठिकाणी सहकारी संस्थांमध्ये पूर्वानुमान, नियोजन, संघटन की अशा प्रकारे सहकारामध्ये समान आर्थिक परिस्थिती असणारे अनेक लोक एकत्र येतात, एखादी विशिष्ट सहकारी संस्था स्थापन करतात आणि या सहकारी संस्थेच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये आपल्यासारखी समान आर्थिक परिस्थिती असणाऱ्या लोकांचा आपल्याला स्वतःलाच उद्धार करायचा आहे, प्रगती करायची आहे किंवा विकास करायचा आहे आणि येणाऱ्या पिढ्यांसाठी देखील आपल्याला अशा प्रकारे संघटन करून आपली स्वतःची आर्थिक परिस्थिती आपल्याला स्वतःची परिस्थिती आपल्याला स्वतः साध्य करायची आहे. हे या सहकारी संस्थांच्या संघटना असतं. आणि मार्गदर्शन करणं, की आपण बऱ्याच ठिकाणी बघतो की अशा प्रकारे चांगल्या सहकारी संस्था ज्या आहेत, ज्या सहकारी संस्थांनी मोठ्या प्रमाणामध्ये सहकारामध्ये चांगलं काम केलेलं आहे, मग सहकारी साखर कारखाने असतील, सहकारी सूतगिरण्या असतील, सहकारी पतसंस्था असतील, सहकारी बँका असतील किंवा सहकारी दुग्ध संस्था असतील, अशा प्रकारचं सहकारामध्ये चांगलं काम केलेल्या ज्या सहकारी संस्था आहेत, त्या सहकारी संस्था इतर सहकारी संस्थांना मार्गदर्शन करण्याचं काम करत असतात किंवा त्या सहकारी संस्थेमध्ये काम करणारे कार्यकारी मंडळ, चेअरमन, व्हाईस चेअरमन किंवा त्याच पद्धतीने सहकारामध्ये काम करणारे जे अधिकारी वर्ग आहेत, ते अधिकारी वर्ग इतर घटकांना मार्गदर्शन करण्याचं काम करत असतात. आणि तसंच उपलब्ध नैसर्गिक आणि मानवी संसाधनामध्ये योग्य समन्वय साधून त्या सहकारी संस्थेचं नियंत्रण करणं म्हणजे आपण त्याला सहकारी व्यवस्थापन असं म्हणतो. त्यानंतर सहकारी व्यवस्थापनाची व्याख्या करताना आणखी सोप्या शब्दात त्याची व्याख्या केलेली आहे की काही पूर्वनिर्धारित उद्दिष्ट साध्य करण्यासाठी स्वच्छेने ठराविक नियमांचं पालन करून एकत्रित काम करणाऱ्या लोकांचा समूह म्हणजे सहकारी व्यवस्थापन होय. आता ही जी व्याख्या आहे ही अगदी साधी आणि सोपी व्याख्या आहे किंवा सुरुवातीच्या ज्या काही दोन व्याख्या आहेत सहकार व्यवस्थापनाच्या, त्या दोन सहकार व्यवस्थापनाच्या व्याख्यांचं हे व्यवस्थित स्पष्टीकरण आहे की काही पूर्वनिर्धारित उद्दिष्ट साध्य करण्यासाठी म्हणजे सहकारामध्ये त्या सहकारी संस्थेने किंवा सहकारी संस्थापकाने जे काही पूर्वनिर्धारित उद्दिष्ट ठरवलेले आहेत, ते उद्दिष्ट साध्य करण्यासाठी स्वच्छेने ठराविक नियमांचं पालन करून, म्हणजे बऱ्याच सहकारामधले काही लोकांनी अशा प्रकारे स्वइच्छेने काही ठराविक नियमांचं पालन की सहकारी संस्थेची चेअरमन किंवा व्हाईस चेअरमन यांना अशा प्रकारे काही विशिष्ट मानधन दिलं जातं, परंतु काही सहकारामध्ये लोक ते मानधन सुद्धा स्वीकारत नाही, ते पण त्या सहकारी संस्थेच्या सभासदांना त्याचं वाटप करतात किंवा सहकारी संस्थांचे जे पदाधिकारी असतात, अध्यक्ष, चेअरमन आणि संचालक मंडळ यांना सहकारी संस्थेच्या कामकाजासाठी अशा प्रकारे त्या सहकारी संस्थेची वाहन देखील उपलब्ध असतं, परंतु हे लोक त्या वाहनाचा वापर न करता आपल्या स्वतःच्या वाहनांचाच वापर करून त्या सहकारी संस्थेचं कामकाज बघत असतात. म्हणजे इथं स्वच्छेने ठराविक नियमांचं पालन करून एकत्रित काम करणाऱ्या लोकांचा समूह म्हणजे सहकारी व्यवस्थापन होय. अशा प्रकारची या सहकारी व्यवस्थापनाची ही व्याख्या आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पुढचा घटक बघणार आहोत की सहकारी व्यवस्थापनातील संचालक मंडळ आणि अधिकाऱ्यांचं कर्तव्य
जबाबदाऱ्या आणि भूमिकांचा अभ्यास करणार आहोत. आता यामध्ये प्रामुख्याने आपण सुरुवातीला संचालक मंडळ जे आहे, जे संचालक मंडळ त्या सहकारी संस्थेच्या सभासदांकडून निवडून दिलं जातं. त्या सभासदांच्या माध्यमातून ते संचालक मंडळ 5 वर्षासाठी त्या सहकारी संस्थेचा कारभार बघण्याचं काम करत असतं आणि म्हणून त्यामध्ये त्या संचालक मंडळामधूनच अशा प्रकारे एका अध्यक्षाची, एका उपाध्यक्षाची आणि सचिव आणि अशा प्रकारे मानद सचिव अशा वेगवेगळ्या पदांची निर्मिती केली जाते किंवा त्या संचालक मंडळामधूनच त्या पदावर काम करणाऱ्या लोकांची निवड केली जाते आणि त्यांना सहकार कायद्यानुसार अशा प्रकारे त्यांची काही हक्क असतात, कर्तव्य असतात, जबाबदाऱ्या असतात, त्यांना काही महत्वाची भूमिका पार पाडणं आवश्यक असतं. यामध्ये या व्यवस्थापनातील जे काही संचालक मंडळ आहे किंवा त्यामध्ये संचालक मंडळामध्येच पुन्हा अशा प्रकारे चेअरमन, व्हाईस चेअरमन, सचिव आणि मानद सचिव हे जे काही पद आहेत किंवा जे काही संचालक आहेत त्या संचालकांची पहिली भूमिका असते की सहकार संस्थांचे नियंत्रण करणं, की अशा प्रकारे या सहकारामध्ये ज्या काही सहकारी संस्था आहेत त्या सहकारी संस्थांचा कारभार बघणं हे या संचालक मंडळाचं पहिलं अत्यंत महत्वाचं काम असतं. की अशा प्रकारे सहकार व्यवस्थापनामध्ये सभासद, अधिकारी व कर्मचारी वर्ग, संचालक मंडळ, अध्यक्ष, उपाध्यक्ष इत्यादी सर्वच घटकांमध्ये एकसंघ परिवाराची भावना अशा प्रकारे वाढीस लागण्यासाठी या व्यवस्थापनाला सहकारामधील सर्व सहकारी संस्थांवर नियंत्रण ठेवणं आवश्यक असतं. म्हणजे अशा प्रकारे जर या कार्यकारी मंडळामध्ये आणि सनदी अधिकाऱ्यामध्ये एकवाक्यता असेल, यांच्यातले संबंध जर चांगले असेल तर अशा प्रकारे अशा सहकारी संस्थेचा विकास आणि विस्तार जलद गतीने होत असतो आणि म्हणून अशा प्रकारे या संचालक मंडळाच्या माध्यमातून त्या सभासदांनी त्यांना 5 वर्षासाठी निवडून दिलेलं असल्यामुळे या ठिकाणी संचालक मंडळाला त्या सहकारी संस्थेचं नियंत्रण करणं, त्या सहकारी संस्थांवर नियंत्रण ठेवण्याचं महत्वाचं काम पार पाडावं लागतं. यामध्ये साधारणपणे प्रभावी नियंत्रणामुळे सहकारामधील सहकारी संस्थेच्या आर्थिक, सामाजिक, राजकीय विकासाला मोठा हातभार लागत असतो आणि म्हणून या विकासाच्या माध्यमातून अशा प्रकारे त्या संस्थेच्या ध्येय धोरणांची प्रभावीपणे अंमलबजावणी करून संस्थेच्या अध्यक्षापासून तर सर्वसाधारण कर्मचाऱ्यांपर्यंत, अधिकारी वर्गापर्यंत अशा प्रकारे एकसूत्रता निर्माण करण्याचं काम या ठिकाणी या संचालक मंडळाला पार पाडणं आवश्यक असतं. तसेच या व्यवस्थापनाला विविध घटकांमध्ये प्रभावी नियंत्रण ठेवणं आवश्यक असतं. या विविध घटकांमध्ये चांगला समन्वय साधणं आवश्यक असतं आणि त्याच्या माध्यमातून सहकारामधल्या विविध घटकांच्या माध्यमातून त्या सहकारी संस्थेत चांगलं कामकाज करणं आणि त्या सहकारी संस्थांच्या कारभारामध्ये एकसूत्रता प्रस्थापित करणं आणि सहकारी संस्थेमध्ये काम करणारे जे काही कर्मचारी वर्ग आहेत या कर्मचारी वर्गामध्ये किंवा कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ घडवून आणणं हे या संचालक मंडळाचं महत्वाचं काम असतं. त्यानंतर दुसरी महत्वाची भूमिका आहे की सर्वसाधारण सभांचं आयोजन करणं. आता संचालक मंडळाला दरवर्षी अशा प्रकारे 2 सर्वसाधारण सभांचं आयोजन करणं आवश्यक असतं आणि त्या सर्वसाधारण सभांमध्ये अशा प्रकारे येणाऱ्या काळामध्ये किंवा येणाऱ्या आर्थिक वर्षामध्ये त्या सहकारी संस्थेचा नियोजन कसं असणार आहे किंवा त्या सहकारी संस्थेची दिशा कशी असणार आहे, त्या सहकारी संस्थेला कशा प्रकारचं कामकाज करावायचं आहे, कोणकोणते महत्वाचे निर्णय घेणार आहोत याबद्दल त्या सर्वसाधारण सभांचं जे काही आयोजन केलं जातं त्या आयोजनामध्ये कमीत कमी 8 ते 10 दिवस अगोदर प्रत्येक सभासदाला त्या सर्वसाधारण सभाची जी काही नोटीस आहे ती नोटीस देणं आवश्यक असतं आणि त्याच्या माध्यमातून जास्तीत जास्त सभासद या सर्वसाधारण सभेसाठी किंवा मीटिंग साठी कसे येतील या दृष्टिकोनातून प्रयत्न केला जातो आणि या सर्वसाधारण मीटिंगमध्ये महत्वाचे जे काही निर्णय घेतले जातात त्या निर्णयाच्या माध्यमातून त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी कशी करता येईल हे या संचालक मंडळाचं महत्वाचं काम असतं आणि म्हणून अशा प्रकारे या सहकारी संस्थेमध्ये अशा प्रकारे सर्वसाधारण सभांचं आयोजन करणं हे अत्यंत महत्वाचं आहे की अशा सर्वसाधारण सभांमधून व्यवस्थापनाला सभासद व संचालक मंडळाने संस्थेच्या आर्थिक स्थितीची स्पष्ट कल्पना देणं, उत्पादन, भागभांडवलातील वाढ संस्थेच्या मांडणी करून सभासदांचा विश्वास संपादन करता येतो आणि सर्वसाधारण सभेच्या माध्यमातून सहकारी संस्थेच्या सद्यस्थितीची अंदाज घेऊन
अशा प्रकारे संचालक मंडळ व सभासद यांना एकत्र आल्यामुळे भविष्यकालीन वाटचाल करणं सहज होत असतं. म्हणून दरवर्षी साधारणपणे 2 पेक्षा अधिक सर्वसाधारण सभांचं आयोजन करणं हे त्या संचालक मंडळाचं महत्वाचं काम असतं. त्यानंतर पुढचं कार्य आहे की भ्रष्टाचारावर नियंत्रण मिळवणं. की सहकारी संस्थांमधील प्रशासकीय अधिकारी वर्गाच्या कारभारावर व्यवस्थापन मंडळाने अचूक लक्ष ठेवल्यास सहकारी संस्थांमध्ये होणारे जे काही भ्रष्टाचार आहेत ते कमीत कमी होऊन अशा सहकारी संस्थेची सभासद, अध्यक्ष आणि उपाध्यक्ष, संचालक मंडळ इत्यादींची समाजात प्रतिष्ठा उंचावली जाते. प्रभावी व्यवस्थापनाच्या आधारे प्रशासकीय कारभारामध्ये पारदर्शकता, शिस्त व गुणवत्ता येऊन सहकारी संस्थेमधील गैरव्यवहारांना, भ्रष्टाचाराला आळा घालणं या संचालक मंडळाचं महत्वाचं काम असल्यामुळे या अशा प्रकारच्या भ्रष्टाचार नियंत्रण मिळवणं हे संचालक मंडळाचं महत्वाचं काम आहे. कारण या सभासदांनी, त्या सहकारी संस्थेच्या सभासदांनी या संचालक मंडळाला 5 वर्षासाठी निवडून दिलेलं असतं आणि म्हणून जर पुन्हा पुढील 5 वर्षासाठी अशा प्रकारच्या या सभासदांना किंवा संचालक मंडळाला जर पुन्हा सत्तेत यायचं असेल तर त्यासाठी या सहकारी संस्थेमधल्या भ्रष्टाचारावर नियंत्रण मिळवणं हे आवश्यक असतं. आणि म्हणून अशा प्रकारे या ठिकाणी सभासदांच्या विश्वासात वाढ होऊन सहकारी संस्थांच्या सभासदांमध्ये, त्यानंतर भाग भांडवलामध्ये आणि इतर दुय्यम उत्पादनामध्ये वाढ होऊन सहकारी संस्थेमध्ये प्रभावी भ्रष्टाचारावर नियंत्रण ठेवणं, त्यामुळे आर्थिक उलाढालीत वाढ घडवून आणणं हे सहकारी संस्थेच्या व्यवस्थापनाची मुख्य भूमिका असल्यामुळे संचालक मंडळाला भ्रष्टाचारावर नियंत्रण मिळवणं हे महत्वाची भूमिका पार पाडावी लागते. त्यानंतर त्यांची पुढची भूमिका आहे विविध घटकांना प्रशिक्षण देणं. की सहकारी संस्थेमध्ये काम करणारे कार्यकारी मंडळ, सहकारी संस्थेमध्ये काम करणारे जे काही अधिकारी वर्ग आहेत, कर्मचारी वर्ग आहेत, नोकर आहेत, या नोकरांच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ घडवून आणली तर आपल्या सहकारी संस्थेच्या नफ्यामध्ये वाढ होईल. सहकारी संस्थेमध्ये ज्या वस्तूचं उत्पादन होतं त्या उत्पादनामध्ये वाढ होईल, उत्पादनाची गुणवत्ता सुधारेल आणि जर उत्पादनाची गुणवत्ता सुधारली तर अशा उत्पादनाला बाजारातून मोठ्या प्रमाणात मागणी येईल. त्या मागणीतून उत्पादन वाढेल आणि वाढणाऱ्या उत्पादनातून आपल्या सहकारी संस्थेच्या नफ्यात वाढ होईल. या दृष्टिकोनातून अशा प्रकारे या सहकारी व्यवस्थापनातील संचालक मंडळ या विविध घटकांना दरवर्षी प्रशिक्षण देण्याचं काम करत असतं. म्हणजे सहकार विभागाच्या माध्यमातून अगदी संचालक मंडळ, सभासद, त्यानंतर संचालक मंडळातील अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्यासाठी देखील अशा प्रकारचे प्रशिक्षण वर्ग आयोजित केले जातात. आणि या प्रशिक्षण वर्गाच्या माध्यमातून सहकारामध्ये चेअरमन, व्हाईस चेअरमन आणि संचालक मंडळाची भूमिका किती महत्वाची आहे आणि त्यासाठी या संचालक मंडळाने कशा प्रकारे कामकाज करावं याचं प्रशिक्षण अशा प्रकारे सहकार विभागाच्या माध्यमातून दिलं जातं. तसंच या सहकारी संस्थांमध्ये काम करणारे कर्मचारी वर्ग असतील, अधिकारी वर्ग असतील, सचिव असतील किंवा सनदी अधिकारी आहेत, या सनदी अधिकाऱ्यांना देखील अशा प्रकारे सहकारी संस्थांचा विकास आणि विस्तार होण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये या विविध घटकांना प्रशिक्षण देण्याचं काम या ठिकाणी या सहकारी व्यवस्थापनातल्या संचालकांना करून दिलं जातं. म्हणून सहकारी व्यवस्थापनाचं संचालक मंडळ अशा प्रकारे त्या सहकारी संस्थेमध्ये काम करणाऱ्या विविध घटकांना अशा प्रकारचं प्रशिक्षण देण्याचं काम या संचालक मंडळाचं असतं. त्यानंतर पुढचं 5वं महत्वाचं भूमिका आहे ती भूमिका म्हणजे की अशा प्रकारे अंतर्गत कलह मिटविणे किंवा अंतर्गत जी भांडणं असतात, म्हणजे सहकारी संस्थेमध्ये काम करणारे सभासद वर्ग, त्यानंतर संचालक मंडळ यांच्यामध्ये अनेक प्रकारचे काही विशिष्ट बाबींवर अंतर्गत कलह किंवा वाद असतात. हे वाद मिटवण्याचं काम हे संचालक मंडळाचं असतं. किंवा कधी कधी संचालक मंडळ, सभासद किंवा अधिकारी वर्ग यांच्यामध्ये अशा प्रकारे काही विशिष्ट बाबींवरून काही विवाद झालेले असतात, वाद झालेले असतात. हे वाद किंवा कलह मिटवण्याचं काम या संचालक मंडळाला, अधिकारी वर्गाला पार पाडावे लागतात. आणि म्हणून बऱ्याच वेळा काही विशिष्ट बाबींवर अशा प्रकारचे जे काही भांडणं किंवा कलह होत असतात, हे कलह मिटवण्याचं काम या संचालक मंडळाला पार पाडावं लागतं. त्यामध्ये साधारणपणे सहकारी संस्थांमध्ये काही विशिष्ट बाबत, दैनंदिन कामकाजाबाबत अधिकारी, कर्मचारी, सहकारी संस्थेचे सभासद, संचालक मंडळ, अध्यक्ष, उपाध्यक्ष, मानद सचिव यांच्यामध्ये काही कलह किंवा भांडणे असतात. आणि म्हणून व्यवस्थापकाला अशा प्रकारे ते कलह किंवा भांडणं मिटवण्याचं महत्वाचं काम पार पाडावं लागतं. त्या व्यवस्थापकाला
कोणत्याही अधिकारी आणि कर्मचारी, सभासद, संचालक मंडळातील सदस्य यांच्यावर अन्याय होणार नाही या दृष्टिकोनातून महत्वाची भूमिका पार पाडावी लागते. तसंच कोणतंही आर्थिक नुकसान त्या सहकारी संस्थेचं होणार नाही, सभासदांचं होणार नाही याची दक्षता देखील या ठिकाणी संचालक मंडळाला घ्यावी लागते. आणि म्हणून अशा प्रकारे सभासद आणि अधिकारी वर्ग किंवा कर्मचारी यांच्यामध्ये अंतर्गत कलह मिटवणं हे त्या संचालक मंडळाचं महत्वाचं काम असतं. तसेच या सहकारी संस्थांमध्ये या विविध घटकांमधील अंतर्गत कलहामुळे आर्थिक आणि सामाजिक किंवा राजकीय अशा दुष्परिणामांना त्या व्यवस्थापकीय अधिकारी संस्थेला सामोरं जावं लागतं. आणि म्हणून सहकारी संस्थेचा विकास खुंटू नये, सहकारी संस्थेच्या विकासामध्ये कोणती बाधा निर्माण होऊ नये यासाठी या संचालक मंडळाला अशा प्रकारे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये या अंतर्गत कलह किंवा भांडणं जर त्या सहकारी संस्थेमध्ये असतील तर ते मिटवण्याचं महत्वाचं काम या ठिकाणी त्यांना पार पाडावं लागतं. इथपर्यंत आपण थांबू. राहिलेल्या 4 घटकांचा अध्ययन आपण पुढील तासिकेला करू. ओके, थँक्यू.